कसा आपला? एक नंबर आहे म्हणजे इथे उद्या पण मचवणार आहे. एकमेकांना बुडवणार, आम्ही एकमेकांना बुडवणार भाई. पोहता येत नाही. आमच्यासोबत अजून 3 जण आहेत, हे 3 भाऊ आहेत. ये आपके भाई के साथ है, भाई के साथ है. देखो भाई 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 सब भाई है. बहुत एंजॉय करने वाले हैं नीचे जाके. मज्जा. भाई फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे राफ्टिंगचा. भीती वाटते थोडीशी, पाण्यामध्ये बुडून जागा याची. बापरे बाप. बघू आता पुढे काय होतं कसं. जय हॅलो नमस्ते, सुस्वागत आहे. प्रफुल्ल कांबळे. वेलकम टू माय चॅनल प्रफुल्ल ब्लॉग्स. आता वाजलेत मित्रांनो सकाळचे 10:15 वाजलेत आणि आम्ही आता आहे श्रीनगरमध्ये आहे. आजचा आमचा स्टे म्हणजे काल आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो. आता इकडनं आता आम्ही थेट जातो. म्हणजे आमचं पॅकेज संपलंच आहे. ही आमची 10 दिवसाची ट्रिप होती, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, 10वा दिवस आहे. तर श्रीनगरपासून आम्ही आता जातो आहे ऋषिकेशमध्ये थेट. तर ऋषिकेशमध्येच आमचा मुक्काम होईल. आमचं स्टे तिथेच आहे, ऋषिकेशमध्ये स्टे आहे. आणि आज आम्ही किती वाजले आता 10:30 वाजलेत, 10:15 वाजलेत. 10:15 नंतर आता आम्ही पोचू ऑलमोस्ट 3.5-4 तासामध्ये पोचू. बट जाम असेल तर 5 तास, म्हणजे आम्हाला 5 वाजेपर्यंत ऑलमोस्ट पोचायचं आहे. कारण का 6:30ची ऋषिकेशची आरती असते, तर ती आम्हाला मिस नाही करायची. तर आम्ही आता निघतोय तिकडनं श्रीनगरपासून थेट ऋषिकेशला. ते सांगायचं म्हणजेच हे की आत्तापर्यंतची ट्रिप मस्त होती, मज्जा आली. म्हणजे 4 धामचे आमचे विश होते ते तर कंप्लीट झाले, ऑलमोस्ट कंप्लीट झाले. आमच्या ते 4 धाम होते ते फायनली आमचे झालं. म्हणून आता आम्ही निघतोय, म्हणजे बॅग वगैरे घेतली आता मी. आता बाकीच्यांचं पण चालू आहे पॅकिंग वगैरे. आता 15 मिनटामध्ये आम्ही निघू इकडनं. श्रीनगरपासून ऋषिकेशला पोहोचू आम्ही आता ऋषिकेशला. तर काल माझा आवाज बसला. काल बद्रीनाथला एवढा पाऊस होता आणि एवढी थंडी होती ना. तर आम्ही इथे सकाळचं दर्शन घेतलं तेव्हा एवढा वाफा म्हणजे कालच्या सकाळी ना एवढा तोंडातून वाफा येत होता ना. म्हणजे तुम्हाला दिसेल त्या व्हिडिओमध्ये, बद्रीनाथच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल किती आमची हालत दिसत. आणि एवढं होऊन पण आम्हाला रात्री अंग वगैरे दुखत होतं आणि थोडं थंडी ताप आला. तर आता गोळी घेतली, आमच्या डॉक्टरांची गोळी होती, तर गोळी घेतली. आता जरा बरं वाटतं, म्हणजे आजचा दिवस रेस्टच घ्यायचं आहे. आता जाऊन तिथे आरती करायची आहे आणि मग नंतर उद्यापासून आम्ही 2 दिवस इथेच आहे, ऋषिकेशमध्येच आहे. उद्यापासून आम्ही 2 दिवस ऋषिकेश एक्सप्लोअर करू, म्हणजे ऋषिकेशमध्ये फिरू आम्ही 2 दिवस. ऋषिकेशमध्ये काय काय बघण्याचं ते आता आम्ही डिसाईड नाही केलं अजून. पण आमची आहे ना 27ला आम्ही रिव्हर राफ्टिंग बुक केलं आमची. आणि एक म्हणजे आहे आमच्यामध्ये ती प्रतीक्षा म्हणून, तिची बंजी जम्पिंग आहे. आम्ही बंजी जम्पिंग नाही करत आहे, तिथे काम चालू आहे. बट तिने बुक केलं तिचा स्लॉट बंजी जम्पिंगचा आधीच. म्हणून आम्ही फक्त रिव्हर राफ्टिंग करणार आहे आणि ऋषिकेशमध्ये फिरणार आहे. त्याच्यानंतर आम्ही थेट 29ला आम्ही मुंबईला इकडनं. तिथं श्रीनगरमध्ये पण किती मस्त आमचं हे आहे माउंटेनच्या. म्हणजे आम्ही सकाळ उठलो ना 10 दिवस की आम्हाला नुसतं माउंटेन दिसते. जी आमची माउंटेनची ट्रिप होती ती आता फायनली कंप्लीट झाली आहे. हे बघा माझ्या पाठी माउंटेन, श्रीनगरचे माउंटेन्स. आम्ही आमचं चेकआउट केलं इकडनं श्रीनगरमधून. आणि श्रीनगरमधून आता ऋषिकेशला जाणार. ही आमची बॉईजची रूम होती काल. इथे मी होतो, इथे हे दोघे होते आणि शुभम. मस्त एकट्यासाठी बेड भेटतो. आणि आमच्या रूमची अवस्था बघा, बघा बघा. फायनली मी असं दिसत होतं. मगातपासून बॅग घेऊन गेलो ना, तर ही अशी बॅग होती, एवढी जड बॅग घेऊन मी व्हिडिओ बनवत होतो. व्हिडिओमध्ये बोलायचं होतं म्हणून बॅग घेतली. बट आता रेडी झालं आहे, आम्ही निघतो आता इकडनं. हा पिलांचं पण झालं, आमच्या मुलींचं पण झालं. तर निघतो थेट ऋषिकेशला पोचू आता. आणि मग तेव्हाच बघू काय कुठे जायचं ते. 3 hours later. काय काय
तर आता टाईम झालेला संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलो ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशमध्ये आता आम्ही चालू होतो ते कुठे करतो आपण मला नाही माहीत. आम्ही तिथे जातोय, कुठे जातोय ते मला माहीत नाही पण जातोय ते ऋषिकेश. हां हिला भूक लागली, आधी ते पाहिजे खायचं मग जायचं. आधी ते संपेन, जिथे जाईन ते संपत आलं ते बघायचं की खायचं. बघा तिथे मस्त मस्त आहे, मला आवडलं इकडचं. म्हणजे ऋषिकेशमध्ये आम्ही 4:30 वाजता पोहोचलो आम्ही आणि मग हॉटेलमध्ये चेक इन केलं. आम्ही आधी 7 जण होतो, 7 जणांमध्ये आता आम्ही 5 जणच आहेत. जसं की आमची ट्रीप संपली आता, ती जी होती ना 4 ग्रामची ती संपली आता आम्ही स्पेसिफिक 5 जण बाकी आहे. 5 जणांमध्ये आता मग आमचं ऋषिकेश 2 दिवस आम्ही ठेवलं आमच्यासाठी की 2 दिवस फिरता येईल म्हणून. बघा 2 दिवस फिरता येईल म्हणून आम्ही ठेवून दिलं. उद्या आमचं रिव्हर राफ्टिंग आहे, त्याच्यानंतर बंजी जम्पिंग आहे एकीचं. तर ते पण ही पण करणार का बंजी जम्पिंग? ही पाण्यात जात नाही तर बंजी जम्पिंगमध्ये का जाणार? तर उद्या आमचं आता आम्ही जातो आहे ऋषिकेशमध्ये. काय ते लक्ष्मण झुला की राम झुला बघायला, दोघांमध्ये कोणता पण जो झुला भेटेल तो बघायचा. तर जातो आम्ही. आमची मंडळी मस्त कपडे बिपडे घालून रेडी. बघा तुम्ही बघा फ्रॉक घातला मस्त, तुम्ही मस्त फ्रॉक घातला, ही बाई मस्त फ्रॉक बी घालून रेडी आहे आणि मी बघा जुनेच कपडे घालून. नाही माझ्याकडे ते जुनं शर्ट आहे पण मी ते घातलं नाही, मला इकडची वाईब देतं म्हणून मी हे शर्ट घातलं, हे कुर्ता घातलं. आता आम्ही जातोय लक्ष्मण झुला बघायसाठी आणि थोडंसं तिथे बसू घाटच्या आसपास, थोडं तिथे एक्सप्लोर करू. बघू काय काय आहे काय काय नाही ते बघू, काय आहे जवळपास तिथे. हा बिग फॅन हा बिग फॅन बोलतात. आत्ताच बनवायला चालू केलं आणि बिग फॅन बोलतात. आणि गाय वगैरे गाव माता आली समोरनं बघा. हे बघा हे रिव्हर राफ्टिंग वगैरे सर्व चालू आहेत जवळपास. उद्या आम्ही करणार रिव्हर राफ्टिंग मस्तपैकी. 16 किलोमीटरची रिव्हर राफ्टिंग आहे आमची है ना. चला पुढे जाऊन बघू काय काय भेटतात बघायला. हे बघा बोट रिव्हर राफ्टिंगची. ही आणि आमचे 3 मंडळी. जे बघायसाठी आलं ते तर बंदच आहे. बघा काय फायदा इथे एवढं चालून आलो, एवढं लांबून आलो आम्ही. कमीत कमी 10-15 मिनटं चालत आलो. जे बघण्यासाठी ते तर बंदच आहे, त्याचं काम चालू आहे लक्ष्मण झुल्याचं. जाऊ दे चाय ब्रेक घेऊ आणि मग पुढे बघू काय बघता येते बघू. तर मित्रांनो उद्या आमची राफ्टिंग बुक केली आम्ही आता उद्याच्या स्लॉटमध्ये आणि आमच्या मागे पण हेच आहे राफ्टिंग चालू आहे. मस्त किती मस्त वाटते त्यांना बघून. आणि बघा ही माझा हात पकडून चालते. तर मस्त आम्ही उद्या राफ्टिंगचं बुक केलं. आता ऑनलाईन आमचं बुक झालं, म्हणजे आमचं जे हॉटेल आहे हॉटेलच्या खाली आता बुकिंग केलं आम्ही राफ्टिंगसाठी. तर उद्याची बॅच आहे आमची 8:30-9च्या आसपास आहे. हा म्हणतो भावा कसं वाटतं उद्याचं बुकिंग आहे तर आपलं? एक नंबर आहे. मजा येते. उद्या पण मचावणार आहे राफ्टिंगमध्ये. एकमेकांना उडवणार, आम्ही एकमेकांना उडवणार. भाई पोहता तर येत नाही, मला पोहता येतं, यांना पोहता येतं की नाही माहीत नाही, पण मस्त मजा घेऊ आम्ही. हे 2-3 तर शुभम गाने मलाच पोहता येतं मला असं वाटतं, बाकी की ना माहीत नाही. आणि हे यांना तर येतच नाही पोहता. हे डुबून आणि आता आम्ही पोहोचलोय त्रिवेणी संगमच्या इथे ना. हे त्रिवेणी घाट आहे ना? नाही हे आता आम्ही पोहोचलोय तपोवन. तर आता आम्ही पोहोचलो तपोवनच्या इथे. आता इथे आरती होणार आहे गंभीर तपोवन आरतीची. हा तयारी इथे चालू होती. आणि हे मस्त आमच्या मागे राफ्टिंगवाले पण आहेत, त्यांचे असे वाहताना दिसतात ते. आता आम्ही जाऊ. इथे मस्त देवी आणि शंकराची मूर्ती लावली असते.
स्वाधयो मनसा देवयन्तौ भगवते श्री त्रिपदगामिनी मोक्षदायिनी मातृदेवी नमो नमः। शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्ते समर्पयामि वस्त्रं समर्पयामि। गंगायै नमो जगज्जन्यै नमो नमः। ओम नमामि गंगे। हनुमान चालीसा का पाठ करेंगे। तर मित्रांनो आता आम्ही जातो राफ्टिंगसाठी, रिव्हर राफ्टिंगसाठी. आजचा दिवस आमचा 12वा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस आहे आणि उद्या आम्ही निघतो इकडनं. तर ना हे माझ्या मागे राफ्टिंगचं आहे, तिथे आता आम्ही जाणार रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी. कपडे वगैरे घातले जातं, मस्त रेडी झालो, आता फक्त जायचं बाकी आहे. त्या काकांचा कॉल आला, तसं आमची गाडी येते, तसं गाडीमध्ये बसून थेट निघून जायचं आहे. तर मजा येणार आहे, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे, ते पण ऋषिकेशमध्ये. आणि आम्ही 16 किलोमीटरचा राफ्टिंग घेतली, जी सर्वात मोठी राफ्टिंग आहे ती आम्ही आता घेतली आहे. मे बी आम्ही आधी 9 किलोमीटर बोललो, त्याच्यानंतर आमचं झालं की नको, 9मध्ये मज्जा नाही येत. मग थोडं बार्गेनिंग केली, बोलवलं होते पैसे 700-800 रुपये बोलत होते. 16 किलोमीटरचे 700-800 रुपये बोलत होते. मग त्यांना आम्ही आमचे स्किल्स वापरले बार्गेनिंगचे आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की थोडं कमीमध्ये होईल का. मग कमी नाही बोलता आम्ही थोडं कमीमध्ये आणलं आणि आमच्या बजेटमध्ये झाली ती राफ्टिंगची जे प्राईज आहे ती आमच्या बजेटमध्ये झाली. आणि आम्ही आता बुक केलं 16 किलोमीटर. आम्ही आता जातो आहे मस्त. हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे इथे जेव्हापासून आलो तेव्हा सर्व फर्स्ट टाईम आहे आमच्यासाठी. म्हणजे आम्ही पहाड बघितले, आम्ही स्नोकॅप माउंटेन्स बघितले, आम्ही मस्त जी जर्नी होती ती फर्स्ट टाईम एन्जॉय केली, सर्व फर्स्ट टाईम आहे. पण एवढी मजा आली ना एवढं सर्व बघून की नेचरमध्ये एवढं सर्व गोष्टी आहेत त्या आपण मुंबईमध्ये राहून काय नाही, मुंबईमध्ये घरात बसून काय नाही होत. बाहेर निघायला पाहिजे. निघून मस्त असं जागी विजिट करतो आपण, मस्त प्लेसेस बघतो, थोडं लाईफमध्ये मेमरीज क्रिएट करतो आपण आपल्यासाठी. तर मस्त वाटतं, असंच केलं पाहिजे. आणि आमचे होप्स असे आहेत की असंच चालू ठेवावं पुढपर्यंत की जर्नी मजा आली पाहिजे प्रत्येक जर्नीमध्ये. तर जातो आता, चला बघू आता रिव्हर राफ्टिंगमध्ये काय कशी मजा येते ते. चला भेटूया पुढे, बाय बाय, टाटा. आम्ही ह्यांच्याकडनं राफ्टिंग बुक केली आहे रिअल ॲडव्हेंचरमधनं. आमची गाडी वगैरे रेडी झाली आहे, आता आम्ही निघतोय थेट. आता ही आमची गाडी आहे बघा, राफ्टिंगची गाडी आमची बोट ही आहे आणि ही गाडी आहे. या गाईड आहे वाटतं आमचा गाईड हो, या गाईड आहे आमचा. बघा इथे ये भाई, आता आम्ही जातोय विमानात नाही नदीत. दात दाखव याची दात मोज किती आहेत. सो फायदा आता आम्ही पोचलो आमच्या राफ्टिंगच्या स्पॉटवरती. ही आमची राफ्टिंगची बोट आणि हे आमच्या हेल्मेट राफ्टिंगचे. तर आणि हा आमचा गाईड आहे
आमचा गाईड आहे बघा. गाईड हाय बी काय करत नाही वाटतं बुडवलं का गाईड प्यायचे पाण्यात. आणि आमची टीम हाई आमची 5 जणांची टीम. हा कॉम्बिनेशन आहे ना. याच तर आता मस्त आम्ही थोडंसं खातो इकडं. 5 लोग आप मुझे 100 रुपये दे दीजिए. ते 20-20 रुपये ते पावतीचे द्यावे लागतात. ते आहेत माझ्याकडे तर मी देतोय. एवढा पैसे वगैरे ना तर मीच पैसे देतोय. हे भाई आपल्या एवढा शेठ माणूस आहे ना मी असं पैसे देऊन नाही 20 रुपये. गँग थोडंसं खातो आणि जातो. ही आमची बोट आहे. या थोडंसं प्रत्येक जण आता जॅकेट घेतात आपापलं. इथे जसे सर्टिफिकेट भेटतात आम्हाला मॅच जिंकल्यावर तसे जॅकेट भेटतात मॅचच्या आधी. साइड से क्या करना है? करना है बाहर रहेगा जो ये आपका ब्लैक वाला. सो फायनली आम्ही रेडी झालो. आमची रेड टीम आहे आणि यांची ब्लू टीम आहे. ही ब्लू टीम जाते पाण्यामध्ये आणि आमची रेड टीम आहे. रेड टीममध्ये मस्त आता मजा येणार. आमचे 3 साथी आमच्यासोबत अजून ॲड झाले तर बघूया. हा आमचा कॉस्ट्यूम आहे आजचा. हे काय हे जॅकेट काही आणि आमच्यासोबत अजून 3 जण आहेत. हे 3 भाऊ आहेत. हे आमच्या भाई के साथ है. देखो भाई सब भाई है. बहुत एंजॉय करने वाले हैं नीचे जाके. मज्जा. चलो भाई फावड़ा. आपला फावडा घ्या. फावडा घे. मार. सो फायनली आता आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलो आहे. हे आमचं लोकेशन आहे आजचं. जे माझ्या पार्टी आहे ते आमचं लोकेशन आहे आजचं. आणि हे आमच्यासोबत अजून 2-3 बोट आहेत तर त्यांचे मेंबर्स अजून इथे आलेले आहेत. हे बघा सगळे मेंबर्स आहेत इथे. आता आमची बोट येते खालती म्हणजे गाडीवरतीच बोट आहे तर बोट आता खालती येते. मग बोट जशी यांची बोट आहे तशी आमची बोट येते आता खालती. आणि मग इकडनं थेट 16 किलोमीटर आमचं इकडनं रिव्हर राफ्टिंग आमचं 16 किलोमीटरचं आहे. तर आम्ही आता जाऊ. काय माहीत नाही किती मजा येईल कसं काय होईल ते बट बघू. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे राफ्टिंगचा. भीती वाटते थोडीशी पाण्यामध्ये बुडून जायला याची. बापरे बाप. बघू आता पुढे काय होतं कसं. जय माझं सगळं. सो आमची बोट आली आहे आता. ही बघा ही आमची बोट आहे आजची. हे आमचे गाईड आहेत. तर थोडी ब्रीफिंग चालू आता की काय मॅनेज कसं बाहेर ते आता सांगतील आम्हाला आणि आम्ही जाऊ मग असं. हे बघा थोडी ब्रीफिंग चालू आहे.
चिरमिरी धूम धड़ाका, चिरमिरी धूम धड़ाका। लौड़ी गंगे मैया की छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी।